परळीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी पुण्यामध्ये CID कडे समर्पण केलेलं आहे, शरण आलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अंजली दमानिया आहेत। मॅडम, काय सांगाल, वाल्मिक कराडांनी अखेर सरेंडर केलंय? चांगलाच मुहूर्त बघून बहुतेक सरेंडर केलं असावं। खरंच कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 17 तारखेला जो त्यांचा लास्ट कॉल ट्रेस झाला होता तो पुण्यातच होता आणि आज 31 तारखेपर्यंत आणि ते पण आज ते जर पुण्यातच सरेंडर होत असतील याचा अर्थ 17 ते 31 हे पुण्यात ते होते तरी आपल्या पोलिसांना मिळाले नाहीत, आपल्या CIDला मिळाले नाहीत आणि जोपर्यंत दबाव नाही झाला तोपर्यंत ते अगदी आरामात राहत होते। आणि तारीख वेळ सगळं डिक्लेअर करून जर एखादा गुन्हेगार सरेंडर होत असेल तो कोण रथी महारथी आहे तेच काही कळत नाही आणि कोणाचा इतका मोठा वरदस्त आहे की पुण्यासारख्या ठिकाणी राहून आपल्या पोलिसांना थांग पत्ता लागू नये। एका पत्रकाराने गमतीत मला असंही म्हटलं होतं की CIDला जर जमत नसेल तर शिवाजी साटमना बोलवून घ्या, अशी परिस्थिती इथे खरंच गंभीर होती। पण मला एक बरं वाटतंय की शेवटी या प्रकरणाचा खरोखर उलगडा होईल आणि यातनं सगळं तथ्य जे आहे ते बाहेर निघेल। वाल्मिक कराडांना अटक झाली, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातले दुसरे जे 3 आरोपी आहेत ते अजूनही सापडलेले नाहीत, तर आता हे पण कुठं उलगडू शकेल काय वाटतं? नाही, नक्कीच आता एक वाल्मिक कराड जो त्यांचा आका आहे तोच मिळाल्यावर बाकीचे 3 नक्कीच सापडले पाहिजेत, हेच आपलं पण म्हणणं आहे। मला तर तीच भीती होती की ते आहेत की नाहीत का काय आहे हे वाल्मिक कराड सांगू शकतील आपल्याला। बरेचसे उलगडे आता होतीलच काही दिवसात। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे 2 वेगवेगळे सांगितलं जात होतं, मात्र वाल्मिक कराड यांना पकडून जे काही 8 आरोपी आहेत त्यातल्या 7 जणांवरती खंडणी आणि हत्या प्रकरणातले गुन्हे दाखल आहेत, मात्र वाल्मिक कराडांवरती फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल आहे। नाही, ते शक्यच नाहीये, कारण जेव्हा अधिवेशनात फडणवीस बोलत होते तेव्हा अधिवेशनात फडणवीस क्लिअरली म्हणाले की त्यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा आहे, पण जरी या गुन्ह्यात ते असतील म्हणून आम्ही याच्यात मकोका लावणार आहे। तर मकोका का लागला जातो तर संघटितपणे केलं असेल तर त्यांच्या या गुन्ह्यात सुद्धा त्यांच्यावर FIR केली जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। हे जेव्हा फडणवीस अधिवेशनात म्हणाले तेव्हापासून मला ते कळलं होतं की या गुन्ह्याचे प्रमुख सूत्रधार जे आहेत ते वाल्मिक कराड आहेत। त्यातला दुसरा पॉईंट असा की जेव्हा सगळ्यांची संपत्ती जमा केली किंवा जप्त केली तेव्हा वाल्मिक कराडची सुद्धा केली गेली। हा कारण खंडणीच्या गुन्ह्यात कुणाची संपत्ती जप्त होत नसते, ती जर जप्त झाली असेल तर वाल्मिक कराड यांच्या सगळ्यांचे जे सूत्रधार आहेत ते नक्कीच आहे, त्याच्यात काहीच शंका नाही। 17 तारखेचा शेवटचा कॉल आणि आज 31 तारीख म्हणजे 14 दिवस होत आहेत, तर 14 दिवसामध्ये पोलिसांनी पकडलं नाही की पोलिसांना सापडला नाही, काय म्हणायचं? नाही, कसं आहे की आता पुण्यात सगळ्यात चांगली जास्त जी वरदस्त आहे तो अजित पवारांचा आहे। अजित पवारांनी मुंडेंना अगदी आरामात जे मदत करायची आहे, कारण वाल्मिक कराड त्यांच्या जवळचे आहेत म्हणून त्यांना आरामात शील्ड करण्याचं काम जर धनंजय मुंडेंनी केलं असेल, अजित पवारांनी केलं असेल, तर या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। कारण हेच अजित पवार तिथे जाऊन मसाजोगला जाऊन त्या कुटुंबाला भेटतात, तिथे लोक मागणं ओरडत असतात की यांना मंत्रिपद देऊ नका मुंडेंना, तरी मंत्रिपद देतात। तर हे सगळं जे आहे ना ते अतिशय गंभीर होत चाललंय आणि याच्यावर आता कारवाई झाली पाहिजे। एवढंच नाही तर लोकांनी जेव्हा मागणी केली की कुठल्याही प्रकारे या दोन्ही बहीण भावांना इकडचं पालकमंत्रीपद दिलं नाही पाहिजे, तेव्हा फडणवीसांनी कमेंट केली की ती आम्ही तिघं मिळून ठरवू, तुम्ही ठरवणार नाही, तुम्ही जनप्रतिनिधी आहात, लोकांना जे हवं ते करणं तुमचं काम आहे, तुम्ही ठरवणारे कोणीही नाही, तुम्ही फक्त आणि फक्त जनतेचे सेवक आहात। आता वाल्मिक कराडांना अटक झाली, इथून पुढच्या काळात काय केलं गेलं पाहिजे, कारण या पाठीमागं वेगवेगळ्या लोकांची सुद्धा नाव आली होती? आता सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे ते फडणवीसांनी 2 अनाउन्समेंट केले होत्या, एक की तिथे अगदी चांगली चौकशी होईल आणि एक जज मार्फत चौकशी होईल। पण आजपर्यंत ना त्या जजचं नाव अनाऊन्स झालंय, ना त्यांची कुठली कमिटी झाली आहे, ना त्यांना काही टर्म्स ऑफ रेफरन्स बनवलेत, त्यांचं स्कोप ऑफ वर्क काय असेल ते बनवलंय। त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की फडणवीसांची आणि अनेक चित्र वाल्मिक कराडवरची जी बाहेर येत आहेत ते बघून मला असं वाटतं की कुठे ना कुठे बऱ्यापैकी डिफेंड करण्याचा यांचा प्लॅन आहे, तो आता तोडून पाडायला हवा। इथून पुढच्या काळात परळी किंवा बीड, जसं बिहार म्हटलं जाते किंवा गुन्हेगारीनं उच्चांक गाठला होता, त्याच्यावरती किमान आळा बसेल? आळा बसलाच पाहिजे, कारण इथे जी परिस्थिती आहे, इथे जेव्हा लोकांना भेटते, लोकांनी असंख्य पुरावे दिलेत, असंख्य,
आणि प्रत्येक वेळेस आम्हाला देताना हेच म्हणतात की फक्त आमचं नाव येऊ देऊ नका, कारण तुम्ही जाल उद्या मुंबईला, आम्हाला इथे राहायचं आहे. याच्यावरनं त्यांची दहशत किती आहे ते कळतं आणि लिटरली घाबरून लोक म्हणतात. इवन निवडणुकीच्या वेळेस आमच्या फक्त बोटाला शाई लावली गेली आणि आम्हाला बाहेर जायला सांगितलं, मतदान आम्ही केलंच नाही. हे जेव्हा आम्ही ऐकतोय खूप शॉकिंग आहे हे सगळं. तर या होत्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्या शरण येण्यावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.